नमस्कार. सुवर्ण भारतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी रश्मी हिवरे. आजच्या काही ठळक व विशेष घडामोडी. ज्ञानसाधना बहुउद्देशीय विकास मंडळाच्या वतीने वणीत होतोय महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलनच्या 5 कर्तृत्ववान महिलांचा सत्कार. विदर्भस्तरीय काव्यसंमेलन व शिक्षकरत्न पुरस्कारांचेही आयोजन. ज्ञान बहुउद्देशीय शिक्षण विकास मंडळाच्या वतीने येत्या 5 सप्टेंबरला शिक्षकदिनी महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलनच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 5 कर्तृत्ववान महिलांचा सत्कार होत आहे. यात प्रामुख्याने राजुराच्या ज्येष्ठ साहित्यिक तथा आदर्श शिक्षिका, अधिवक्ता मेघा धोटे, सावलीच्या कवयित्री शैला चिमड्यालवार, योगशिक्षिका तथा कवयित्री वैजयंती गहुकर, चंद्रपूरच्या समाजसेविका तथा सहज सुचल महिला व्हॉट्सअप ग्रुपच्या मुख्य संयोजिका रंजू दिलीप मोडाक व वाचकांच्या पसंतीस उतरलेल्या लोकप्रिय सुवर्ण भारत न्यूज चॅनलच्या चंद्रपूर शहर प्रतिनिधी कुमारी प्रियंका गायकवाड यांचा समावेश आहे. हा सत्कार सोहळा वणी येथील वसंत जिनिंग हॉल येथे सकाळी 11:30 वाजता आयोजित केला असून याच कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्ञानसाधना कविता संग्रहाचे प्रकाशन, पहिले काव्य संमेलन, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार समारंभ होत असल्याची माहिती आयोजक, अधिवक्ता संतोष भादीकर, रजनी पोयाम व राजेंद्र भादीकर यांनी आज या प्रतिनिधीशी बोलताना दिली. नागपूरच्या समाजसेविका तथा योगशिक्षिका मायाताई कोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहज सुचल महिलांचा व्हॉट्सअप ग्रुप सुरू असून याआधी देखील या ग्रुपवरील अनेक कर्तृत्ववान महिला व तरुणी आपल्या उल्लेखनीय व अतुलनीय कामगिरीसाठी पुरस्कृत झाल्या आहेत. विशेष म्हणजे मूल नगरीच्या पत्रकार भवनात लोकहितच्या वतीने गतवर्षी पार पडलेल्या एका भव्य पुरस्कार समारंभात सहज सुचलनच्या तब्बल 13 कर्तृत्ववान महिलांना सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. सुवर्ण भारत, किरण घाटे, विदर्भ विशेष प्रतिनिधी.